आम्ही आलोय बारामतीहून। आता आमची मनोज जरांगे पाटलांची एकच मागणी, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ती कुठलीही वेळ नव्हता या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, एवढीच प्रामाणिक मागणी आमची। आता आम्ही आलो, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही, जरांगे पाटलांचा आदेश येईल त्याच पद्धतीने आम्ही इथं राहणार आहे। जितक्या दिवस आरक्षण मिळणार नाही तितक्या दिवस आम्ही मुंबईमध्येच आझाद मैदानावर थांबून राहणार आहे। जरांगे शक्ती मंडळाचे बोलून झाले ते सुद्धा एका तासामध्ये घोषणा करणार आहे का सांगणार? जरांगे पाटलांचा सरकारशी त्यांचं बोलणं चालू आहे। सरकारने योग्य निर्णय घ्यावा आणि लवकर आझाद मैदानावर पोहोचायच्या अगोदर आम्हाला आरक्षण मिळावं। काही मंत्री आणि नेते सांगताय की पूर्ण मागणी पूर्ण केली आहे, की मराठा आरक्षणाची जी मागणी होती पूर्ण केली आहे, काय सांगणार? नाही, जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की आता 54 लाख कुणब्यांचे दाखले सापडले आहेत, ते सगळ्या सोयऱ्यांनाही त्याचा लाभ व्हावा हे जरांगे पाटलांची मागणी आहे आणि ते सरकारने लेखी दिल्याशिवाय त्याला काही अर्थ राहत नाही। इथून मागे बरीच फसवणूक मराठा समाजाची झालेली आहे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जरांगे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। घेतल्याशिवाय राहत नाही। आम्ही आता बारामतीवरून आलेलो आहे। मुंबईमध्ये आले तुम्ही आरक्षणासाठी आझाद मैदानामध्ये हजारो संख्यामध्ये सैनिक तिथे उपस्थित आहेत, काय सांगणार आहे? भरपूर बारामतीवरून भरपूर लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही बारामतीला, हे आम्ही पक्क ठरवलेलं आहे। वाशी नवी मुंबईमध्ये लाखोची संख्यामध्ये सैनिक तिथे उपस्थित आहेत आणि मुंबईमध्ये येणारं ते वाट पाहतात, काय सांगणार आहे आपण? जर सरकारने जर निर्णय घेतला वाशीतनं यायच्या अगोदर जर आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही इथंच फक्त उत्सव साजरा करण्यासाठी आझाद मैदानावर गुलाल खेळण्यासाठी येईल, नाहीतर सर्व आझाद मैदानावर आल्याशिवाय राहणार नाहीत। काही मराठी असं बंधू आहेत त्यांनी सांगितलं की जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही आणि 1-2-3 महिने आझाद मैदानामध्ये बसलं लागलं तरी पण सक्षम आहेत, सगळ्याची व्यवस्था केल्या आहेत। अगदी आमचं बारामती कोर कमिटीचं सांगायचं झालं तर जेवढी लोक बारामतीतनं आलेले आहेत तेवढ्या लोकांची व्यवस्था बारामती कोर कमिटी, मराठा कोर कमिटीने केलेलं आहे आणि 2 महिने लागू, 3 महिने लागू किंवा 6 महिने लागू, आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय। मुंबईमध्ये जे राहणारे मराठा मोर्चाचे जे लोक आहेत, मराठा समाजाचे बंधू आहेत, त्यांनी स्वतः ही व्यवस्था केल्या, काय सांगणार याबद्दल? कारण की प्रत्येक ठिकाणी स्टॉल आहेत, तुम्ही स्वतः बाजूला बघतायत, मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी येताना आम्ही सीधा घेऊनच आलोय। मावळ असो, मुंबई असो, पनवेल असो किंवा चेंबूर असो, आतापर्यंत येथील मराठा बांधवांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही अन्नाचे, काही बिस्किट, काही बिस्लरी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केल्याने इथून पुढे त्यांचं राहणार आहे। भाकरी तर लाखात रोडने शिल्लक आहेत, प्रत्येक टेम्पोत भाकरीचे बंडल प्रत्येक घरच्यांनी नावं टाकून दिले आहेत। 10 माणसाला हे बंडल, एक नंबर माणसाचे, म्हणजे मनापासून आरक्षण मिळावे, सपोर्ट आहे, आरक्षण मिळावं। आमची अपेक्षा खूप मोठी आहे आणि वाशीतच मिळेल आरक्षण असं आम्हाला ग्वाही वाटते। जरांगे पाटलांनी केलेलं जे आजपर्यंत कष्ट आंतरडी तिथं अजून उपोषण चालू आहे, तसंच मुंबई बी चालू राहील असं जरांगे पाटलाच्या वतीने आम्ही तमाम मुंबईकरांना सांगतो, आरक्षण द्यायला मंत्र्यांनी तयारी द्यावी। काय सांगणार तुम्ही? आता मुंबईमध्ये स्वतः आलं, आरक्षणाचे जे मोर्चा होता ते मुंबईमध्ये आता पोहोचले, काय सांगणार आहे आपण? आरक्षणाच्या बाबतचा संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू होतं। पहिल्यांदा मराठवाड्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद होता, नंतर पश्चिम महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद झाला। आज आम्ही बारामतीवरून आलोय। आम्ही स्पष्टपणे सांगतो, आमच्या बारामतीचे लोकप्रतिनिधी असू नाहीतर या महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठा समाजाचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आमचा मराठा समाजाचा निर्वाणीचा इशारा आहे। या मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यात उभा राहा, नाहीतर इथून पुढं हा समाज तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। जरांगे पाटलांनी ही केलेली ही आत्ताशी सुरुवात आहे। आज आम्ही
आमच्या घरापासून निघाल्यापासून संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या मराठा बांधवांची सेवा केली, इथून पुढे जरांगे पाटलांनी शिकवल्याप्रमाणे मराठा हा फक्त मराठ्यांच्याच जर उपयोगी पडला तर बाकीच्यांचं अवघड होईल. ह्या सगळ्या मी लोकांना सांगू इच्छितो की मराठ्यांच्या गरीब लेकरांना आरक्षणाची गरज आहे. जरांगे पाटलांचा लढा हा गरजवंत महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी आहे. ज्यांना आरक्षण नको असेल, नारायण राणेसारख्यांनी आरक्षण घेऊ नये, पण आमच्यासारख्यांना आरक्षणाची गरज आहे, गरिबांना आरक्षणाची गरज आहे. सगळ्या मराठा समाजातल्या गरजवंतांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि जरांगे पाटलांचा आदेश आल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. काही मंत्री मीडियामध्ये येऊन बोलतात की पूर्ण मागणी जे तुमच्या मराठा समाजाची होती ते पूर्ण केलं रोडवर या की. ज्या मिनिटाला या कुठल्या मंत्र्यावर आणि खासदारावर आणि आमदारावर आमचा विश्वास राहिलेला नाही, ज्या मिनिटाला आमच्या मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील ज्या वेळेस सांगतील आपल्या मागण्या मान्य झाल्या त्याच वेळेस ही मुंबई सोडू, नाही तर आम्ही इथे मुंबईमध्येच राहणार. कमीत कमी आम्ही 2 ते 3 महिन्याच्या तयारीने आलोय. सगळ्यात जर सरकारने आम्हाला आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मुंबई पूर्ण जाम करणार. आम्ही बी मराठ्याची अवलाद आहेत. सामान्य मराठ्याचा लढाई आहे, सर्व गरजूंचा मराठ्याचा लढाई. जे बाकीचे म्हणतात ना ते नितेश राणे असेल, गोपीचंद पडळकर असेल, छगन भुजबळ असेल, हे म्हणतात की जरांगे पाटलाच्या पाठीमागा कोण आहे, तर त्यांच्या पाठीमागा हे सामान्य मराठे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातले जे सामान्य मराठे आहेत ते पाटलाच्या पाठीमागा भक्कमपणे आहेत. त्याच्यामुळं हे जे बाकीचे नेते आहेत यांना अशी आम्हाला आमच्यावर कुठलीही टीका करू नये आणि आम्हाला विरोध करू नये, नसता यांना महाराष्ट्रात फिरणे आम्ही मुश्किल करून टाकू. तुम्ही स्वतः आले का सांगा? आम्ही गेली मनोजदादा जरांगे पाटलांनी गेली 7 महिने जो माणूस कुटुंब सोडून निस्वार्थी भावनेने, पारदर्शक भावनेने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळलं पाहिजे या भावनेने त्यांनी आज मुंबईवारी 20 तारखेपासून सुरू केली आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला की मी एकदा मुंबईत शिरल्यानंतर तुम्हाला चर्चेला वेळ देणार नाही. परंतु आज सरकार त्यांच्याशी चर्चा करते. आम्ही थोडीशी वाट बघतोय त्यांच्या आदेशाची. आज सरकारने 26 जानेवारीच्या या मुहूर्तावरती आरक्षण जाहीर करावा, असा अध्यादेश काढावा. ओबीसीतूनच मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्व मराठा बांधवांची इच्छा आहे. आणि जर त्यांनी हा अध्यादेश काढला नाही तर येणाऱ्या काळात या तिघाडी सरकारला हे जे सरकारचे 3 शनी बसलेले आहेत ह्या 3 शनीला हा मराठा बांधव येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत भले विरोधी सुद्धा असो, जर तुम्ही सर्व पक्षीय नेत्यांनी हा अध्यादेश घेऊन यावं तरच मराठा समाज मुंबईतून हटेल, अन्यथा आम्ही आमचा शिदा घेऊन मुंबईला आलेलो आहे. तुम्हाला तुमची जागा निश्चितच दाखवू आणि आज आम्हाला या ठिकाणी विजय गुलाल खेळायची इच्छा आहे, तर ती इच्छा 70 वर्षाचा वनवास आमचा संपवा हीच भावना मी आपल्याद्वारे या ठिकाणी व्यक्त करतो. या राजकीय नेत्यांनी आपले विनायक मेटे आणि अण्णासाहेब पाटील यांचा बळी घेतलेला आहे. एवढ्या वर्षानंतर यांना कुणबी आपण मराठी समाज कुणबी असल्याचा आता पुरावा भेटतो. या 15, 20, 25 वर्षा अगोदर यांनी लोकांनी का ना कुणबी असल्याचा नोंद का नाही शोधल्या. आता अचानक कशा काय यांना कुणबी असल्याच्या नोंदी सापडत आहेत. ह्या 2 आमच्या राजकीय नेत्यांचा या लोकांनी बळी घेतलेला आहे. आम्ही बारामतीहून आलोय, 500 गाडी जवळजवळ आली. प्रत्येक गाडीत गुलाल घेऊन आलो, गुलाल खेळूनच जाणार एवढं आम्ही मुंबईकरांना चांगलं. आम्ही जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातून आलेलो, आम्ही सदैव पाटला सोबत आहेत. आम्ही बी इथून गुलाल उधळूनच जाणार.